अर्चना पाटील, हे डॉक्टर चेतन पाटील आणि हे डॉक्टर योगेश कवठे. आम्ही श्रीकृष्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टिटवाला ह्यांचे ओनर्स आहोत. आमच्या इकडे 15 तारखेला एक FDA हे झाली कारवाई झाली. तर बेसिकली कसं आहे, आमचं 35 to 40 बेडेड हॉस्पिटल आहे. आमचं हे टिटवाळ्यातलं प्रशस्त हॉस्पिटल आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज की आमच्या इकडे एक मेडिकल स्टोअर होतं, जे हॉस्पिटल अटॅच स्टोअर होतं. हे हॉस्पिटल आमचं 2017 पासून इकडे आहे टिटवाळ्यामध्ये. तेव्हापासून आमचं ते मेडिकल स्टोअर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षामध्ये काही गैरसोय, त्याच्यानंतर काही औषधांबद्दल गैरसोय और आपण काय बोलतो तक्रार वगैरे अशा काही गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे ते मेडिकल स्टोअरचे जे ओनर होते त्यांना आम्ही प्रत्येक वेळी त्यांना वॉर्निंग दिलेली होती की असं असं आहे. पण शेवटी काही गोष्टी पटल्या नाहीत हॉस्पिटलला, बेसिकली पेशंटच्या दृष्टीने. त्याच्यामुळे पेशंटचा जो गैरसोय होत होती आणि पेशंटच्या दृष्टीने आम्ही असा तिघाने निर्णय घेतला की हे मेडिकल स्टोअर आम्ही पुढे कंटिन्यू नाही करणार आहोत. तर रीतसर मेडिकल स्टोअरचे जे ओनर होते त्यांना आम्ही रीतसर एक नोटीस दिलेली, जी नोटीस त्यांनी लिगली साईन पण केली होती. त्यांचे जे काय आमच्याबरोबर अग्रीमेंट्स वगैरे होते ते आम्ही फुलफिल करून त्यांना ते देऊन टाकलेले होते. त्याच्यामुळे त्यांचं जे काय कमिटमेंट्स होते ते आम्ही कंप्लीट केले होते. त्याच्यानंतर काय झालं, 30 ऑगस्ट हा त्यांचा शेवटचा दिवस होता. 1 सप्टेंबरपासून आम्ही एका दुसऱ्या नवीन फार्मसी जे लोक आहेत त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेले. पण जसं आपलं माहिती आहे, एक रीतसर प्रोसिजर असते की एक ड्रग लायसन्स असतं. त्याच्यामुळे आम्ही 1 का 2 तारखेला ड्रग लायसन्स त्या फार्मसीच्या लोकांनी अप्लाय पण केलेला, ज्याचं रीतसर US FDA साईटवर वगैरे सगळं झालेलं. तर त्या दरम्यानच आमचं हॉस्पिटल हे गावाच्या जवळ असल्यामुळे, 35 ते 40 बेडेड असल्यामुळे, खूप सारे पेशंट्स असल्यामुळे, लहान, त्याच्यानंतर वयस्कर, आजोबा आजी, आमच्याकडे ICUचे पेशंट्स, इमर्जन्सी पेशंट्स, ह्यांची गैरसोय होऊ नये हे एकच मुद्दा लक्षात ठेवून आम्ही काही औषधं इकडे ठेवलेली. त्याच्यामुळे FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची काही कारवाई झाली त्याच्यामार्फत. आणि ठीक आहे, आम्ही आमचं ते जे आहे ते चूक कबूल केली. लायसन्स आम्ही अप्लाय केलेल्याच आहे. पण एकच मुद्दा होता आमचा की आमचं इंटेन्शन एकच होतं की आमच्या पेशंट्सची गैरसोय होऊ नये. कारण लहान मुलं असतात, तापाचे पेशंट्स असतात, खोकल्याचे पेशंट्स असतात. त्याच्यामध्ये जे काय औषधंही होती ते पण तापांची औषधं होती, खोकल्यांची औषधं होती. हे लक्षात ठेवूनच सगळं केलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, सध्या आम्ही लायसन्ससाठी पूर्ण जी काय आपली लीगल प्रोसिजर आहे त्याच्या थ्रूच आम्ही करत आहोत. पण काही कारणास्तव हॉस्पिटल श्रीकृष्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी काही कृत्य केले जात आहेत. मी नाव घेऊ इच्छित नाही, पण जसं लायसन्सचे टाळाटाळ करणं किंवा पेशंट्सला काही गैरवेतन होणं, त्याच्यानंतर काही गैरसोय हॉस्पिटलच्या मार्फत करणं, असे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहात. आमची एवढीच हे आहे की आम्ही इकडे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उघडले आहे आणि त्यांची गैरसोय नाही हो, हाच एक मुद्दा होता आमचा. बाकी आम्ही लीगल वृत्त जे काय आहे ते सगळं करतो आहोत आणि करणार पण आहोत. अर्चना पाटील, डॉक्टर योगेश कवठे, हे आम्ही तिघं मिळून श्रीकृष्ण हॉस्पिटलचे ओनर्स आहोत. 2017 मध्ये या हॉस्पिटल चालू केल्यापासून आपण जे मेडिकल स्टोअर होतं पार्टनरशिपमध्ये, भागीदारीमध्ये, त्यामध्ये जे व्यक्ती होते त्यांना आपण विश्वासाने मेडिकलचं बिझनेस करण्यासाठी इकडे जागा देण्यात आली होती. पण त्यांचे काही पैशांचा गैरव्यवहार, त्याच्यानंतर औषधांबद्दल गैरव्यवहार, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा खुलासा झाला, त्यांना रीतसर नोटीस दिल्यानंतर आपण त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन हॉस्पिटलमधनं काढण्यात आले. नवीन लायसन्सला आपण अप्लाय केलं होतं. 1 तारखेला आपण अप्लाय केलं होतं नवीन लायसन्ससाठी. लायसन्सला याला वेळ लागत होता. या गोष्टीमुळे पेशंट्सची गैरसोय होऊ नये, जवळजवळ 150 ते 200 बालक, त्याच्यानंतर गरोदर महिला, एमर्जन्सी पेशंट्स यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही एमर्जन्सी मेडिसिन्स आपण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याविरुद्ध काही व्यक्तींनी तक्रार केली आणि खोट्या तक्रारी किंवा अनावश्यक तक्रारी, त्याच्यानंतर कारवाई घडवून आणली. ते कारवाई घडल्यानंतर जे काही औषधं जप्त झाले त्यासाठी आम्ही लीगल मार्गाने जे काही आहे ते फेस करायला तयार आहोत. पण या गोष्टींमागे त्यांचे उद्देश वेगळेच आहे.
हॉस्पिटलला त्रास देणे, पेशंट्सचं दिशाभूल करणे, लोकांमध्ये संभ्रम पैदा करणे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एवढंच फक्त एक सांगायचं आहे की हॉस्पिटल जे आहे आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी उघडले आहे, हे हॉस्पिटल शहरापासून लांब आहे. लोकांची गैरसोय होऊ नये, औषधांबद्दल रात्री अपरात्री कोणाला पळता कामा नये, काही लोकांना त्रास होऊ नये, काही पेशंटचा जीव फार महत्वाचा असतो. या सगळ्या गोष्टींना काही त्रास होऊ नये यासाठीच आपण ही जी काही औषधी होती इमर्जन्सी ती आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली होती. या संबंधित जर कोणी काही पसरवत असेल चुकीच्या गोष्टी तर ते अत्यंत चुकीचं आणि खेदजनक आहे.